नगरसेविकेच्या पतीची हत्या करण्यात आली। या प्रकरणी राष्ट्रवादीच्या सुधाकर घारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। सुधाकर घारेंचा महेंद्र थोरवे यांच्यावर निशाणा पाहायला मिळाला। थोरवेंनी माझे नाव हत्या प्रकरणात गोवलं, ज्यांची हत्या झाली ते माझे जवळचे नातेवाईक आहे। मी असले घाणेरडे काम करत नाही। पोलीस तपासात सर्व सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया सुधाकर घारे यांनी दिलेली आहे। अनेक लोकांची त्यामध्ये नावं घेण्यात आली। त्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्यामध्ये कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंनी मी कुठेतरी बातमी बघितली का तिथे त्यांनी माझं सुद्धा नाव त्या घटनेला जोडलं गेलं। ह्यामध्ये त्याचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महेंद्र थोरवे या अशा गोष्टी करतोय। मी अगदी मनापासून मी आज एक धार्मिक ठिकाणी आलेलो आहे आणि मी धार्मिक ठिकाणी येऊन मी माझी शपथ घेऊन सांगतोय माझा या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि जो मयत व्यक्ती आहे ज्यांच्यावर आज हत्या झाली आहे तो माझा सख्खा जवळचा नातेवाईक आहे आणि मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो जेव्हा जेव्हा तुम्हाला तपासासाठी माझी गरज लागेल तेव्हा मी आपल्या इथे हजर राहून आपल्या तपासाला मी स्वतः हजर राहीन आणि मी आपल्या समोर येण्याचं मी काम करीन।